नमस्कार. आज मी घेऊन आली आहे नवीन लिखाण माझ्याच आवाजात, ज्यात आपण बघणार आहोत की आपलं आयुष्य किती क्षणभंगूर असतं. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, पण तितकंच अनिश्चितही आहे. कारण कधी कधी एखादी घटना आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडते की खरंच आपण ज्या गोष्टींसाठी राग, अहंकार आणि तक्रारी मनात ठेवतो त्या इतक्या मोठ्या आहेत का? मध्यपूर्वेमध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास 5 महिने झालेत, तरीही अनेक लोकांचे आयुष्य अजूनही पूर्वीसारखे झालेले नाही. आजही त्यांच्या मनात एक भीती कायम आहे. पुन्हा काही हल्ला होईल का? रात्री शांत झोपताना अचानक काही घडेल का? 28 फेब्रुवारीचा तो दिवस. आदल्या दिवसापर्यंत सगळं काही नेहमीसारखं सुरू असतं. लोक आपापल्या आयुष्यात आनंदाने जगत असतात, पण अचानक दुसऱ्या दिवशी सायरनचे आवाज घुमू लागतात आणि समजते की ड्रोन आणि मिसाईल हल्ले झालेत. एका क्षणात सगळं बदलून जातं. कालपर्यंत असलेली शांतता आणि आनंदाची जागा भीती आणि चिंतेने घेते. कुठे मिसाईल हल्ले तर कुठे ड्रोन हल्ले. काहींची घरं उद्ध्वस्त झाली तर काहींचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ज्यांच्याकडे काही क्षणापूर्वी घर होतं, स्वप्न होती, आपली माणसं होती, त्यांच्याकडे पुढच्या क्षणी काहीच उरलं नाही. आयुष्यभर जपलेली स्वप्न एका क्षणात डोळ्यासमोर तुटून गेले. उद्याचे केलेले बेत, दिलेली वचने आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न सगळंच अचानक थांबून गेलं. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावण्याचं दुःख किती असह्य असेल याची कल्पनाही करता येत नाही. काही लोकांनी तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावलं. पण या सगळ्यात त्यांची चूक तरी काय होती? कधी कधी आयुष्य असंच अनपेक्षित वळण घेतं. वेळ आली नसते, पण काळ आपला खेळ खेळून जातो. आजूबाजूला पाहिलं की जगात कुठे ना कुठे काहीतरी घडतच असतं. कुठे लँडस्लाइड्स, कुठे पूर, तर कुठे भीषण अपघात. या सगळ्याकडे पाहिलं की एक गोष्ट जाणवते, खरंच आपण किती भाग्यवान आहोत. आजचा दिवस आपण पाहू शकलो. आपल्या प्रिय व्यक्ती आपल्याजवळ आहेत, त्यांच्यासोबत बोलू शकतो, हसू शकतो. यापेक्षा मोठं सुख कोणतं? या सगळ्यातून एकच शिकायला मिळतं, आयुष्याचा काहीच भरोसा नसतो. कोणाचा प्रवास कधी संपेल हे कुणालाच माहीत नसतं. मग आपण मनात राग, द्वेष आणि अहंकार का ठेवायचा? शेवटी या सगळ्यात हरतो तो फक्त आपलाच अहंकार. कुणीतरी केलेली चूक माफ करून पुढे जाणं इतकं कठीण का वाटतं? जर 4 प्रेमाचे शब्द एखादा गैरसमज दूर करू शकत असतील तर बोलण्यात कमीपणा कसला? काही नाती अशी असतात की आपण त्यांना पूर्णपणे सोडू शकत नाही आणि पूर्वीसारखं धरूनही ठेवू शकत नाही. तर अंतर ठेवणं ठीक आहे, पण मनात राग आणि द्वेष ठेवून स्वतःचं मन ओझं करून घेऊ नये. अशा वेळी सतत अपेक्षा ठेवण्यापेक्षा ज्यांना आपल्या प्रेमाची आणि वेळेची गरज आहे त्यांच्यासोबत मनापासून वेळ घालवणं अधिक योग्य ठरतं. कारण आपल्या माणसांना दिलेली आपली साथ, आपला वेळ आणि आपलं प्रेम हीच आयुष्यातली खरी कमाई असते. प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर आहे, पण आपण विसरतो की समोरची व्यक्तीही तिच्या जागी योग्य असू शकते. कधीतरी स्वतःला तिच्या जागी ठेवून पाहिलं तर अनेक गोष्टी समजून येतात. म्हणून चूक झाली तर माफी मागायला घाबरू नये आणि दुसऱ्याला माफ करताना मन मोठं ठेवावं. कारण नेहमी लक्षात ठेवायला हवे की या जगाच्या रंगमंचावर प्रत्येकजण आपापली भूमिका निभावत आहे. आपण दुसऱ्याची भूमिका बदलू शकत नाही, पण स्वतःचा विचार नक्की बदलू शकतो. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवणं हे शहाणपणाचं आहे. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते नाजूकही आहे. कोणाची भूमिका कधी संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून रागापेक्षा प्रेम निवडू, अहंकारापेक्षा माणुसकी निवडू आणि प्रत्येक दिवस आपल्या प्रिय व्यक्तींसोबत मनापासून जगू. कारण उद्याचा दिवस कोणासाठी असेल हे कोणालाच माहीत नसतं. चला तर मग, तुम्ही हे लिखाण इतके शांतपणे ऐकलं त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि या लेखनातून एकच संदेश घेऊन जाऊया. शेवटी आपल्यासोबत राहतात त्या फक्त आठवणी. म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने जगू आणि प्रत्येक नातं मनापासून जपू. कारण जो क्षण आपल्या हातात आहे तो सुंदरपणे जगणं मात्र आपल्याच हातात असतं. हे लिखाण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जवळच्या व्यक्तींना
हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हीही माझ्या विचारांशी सहमत आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या लिखाणासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.